चला आज आपण कोबीची भाजी बनवणार आहे बरं का. आणि इथं कढाई ठेवून घेतली आणि त्याच्यामध्ये मी तेल पण टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी मोहरी टाकून घेते बघा. बघा मोहरीच्या नंतर थोडासा कढीपत्ता टाकते, कारण कढीपत्ता लय उडते, त्यामुळे बघा मी कढीपत्ता टाकून घेतला आहे. कढीपत्त्याच्या नंतर थोडेसे जिरे टाकून घेतलेत बघा. आणि जिऱ्याच्या नंतर टाकतात मिरच्या आणि बघा मिरच्या टाकून घेतल्यात आणि असं मिक्स करून घेतले बघा सगळं. फुलावर कट करून फुलावर म्हणजे कोबी कट करून घेतलेले आहेत बघा असा स्वच्छ बघा. आणि चला आता मी कोबी टाकून देते बघा त्याच्यामधला. आणि बघा जरा माझा घसा पण खव खव करतोय ना. आणि बघा इथं टाकली चिमेची हळद मी असं मिक्स करून घेतले बघा. हळद टाकून मिरची आणि मोहरी जिरे आणि कढीपत्ता. आणि बघा चला आता मी ना कोबीची भाजी टाकून घेते त्याच्यामध्ये. असे बघा कोबी टाकून घेते अशी. आणि इथं बघा असं थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आपलं असं एक आणि असं मिक्स आणि छान असं सगळ्या बाजूने मिक्स करून घ्यायचं कोबी. माझं नळ पण खो करायला लागलं, बोलायला पण जमलं नाही, भाषा दुखायला लागलं. असे सगळे मिक्स करून घेतलेले मी कोबीची भाजी. आणि इथं बघा मी एक बटाटा कट करून घेतले, ते पण टाकून घेतलं याच्यामध्ये आणि असं मिक्स करून घेणार आहे बघा. आणि बटाटा शिजण्यासाठी ना मी थोडं 5 मिनिटं झाकण ठेवून घेते बघा, म्हणजे आपला बटाटा पण शिजून जाईल. आणि बघा मी असं छोटंसं झाकण ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला भाजी शिजेल. आणि बघा तुम्ही झाकण काढून घेतलेलं आहे बघा. आपली कोबीची भाजी छान झाली, बटाटा पण शिजले. कशी झाली कोबीची भाजी बघा, एकदमच छान झाली आणि झटपट होती, वेळ पण लागत नाही कोबीच्या भाजीला. झाकण ठेवलं की बटाटा पण शिजून जातो.